हा मित्रांनो, माझं नाव अक्षर का आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे। जसं कालची माझा व्लॉग तुम्ही बघितला असेल तर काल आपण असं बोललो की आज आपण ओनली उबरवर काम करणार आहे। तर बघूया, आता वाजलेत 1 वाजलेत, आज तारीख आहे 9 जून 2025। आपण 1 वाजता ऑनलाईन जातो, रात्री 1 वाजेपर्यंत करूया। तर बघूया 12 तास आपले ओनली उबरवर किती अर्निंग होती। तर चिंचवडवरनं ट्रिप पहिली लागलेली आपल्याला, इथं शेवालेवाडीला ड्रॉप करायचं होतं। 361 रुपये भेटलेत, किलोमीटर टोटल 33 किलोमीटर, पर किलोमीटर 10 रुपयांनी काही राईड दिली काय अशी म्हणजे राईड देत नव्हता। पुढच्या बाकीच्या राईड पण येतात, ते सगळ्या 10 रुपयाच्या पर किलोमीटर 10 रुपयांनीच राईड येतात ते। तर असं जर आपण राईड मारत बसलो तर काय परवडणार नाही। तर बघू, माझा विचार चालू आहे की आता उबरला ऑनलाईन रॅपिडो ऑनलाईन जायचं, रॅपिडोला तर कमी चांगले रेट येतील। नाही तर असं जर आपण याच्या बरोबर बसलं तर परवडणार नाहीये। बघूया काय होते। जी शेवालीवाडी ट्रिप ड्रॉप केली त्यानंतर आपण काय रॅपिडोला तर ऑनलाईन नाही गेलो, बट कारण आपल्याला ट्रिप लागली तिकडनं 2 किलोमीटरनं पिकअप होता। मंजरी बुद्रुकवरनं आपल्या इथं हिंजवडीला ड्रॉप करायचे होते। तर 32 किलोमीटर जे 525 रुपये दिले ते थोडंफार जास्त दिले, म्हणजे पर किलोमीटर 10 रुपयापेक्षा जास्त दिले म्हणून एक्सेप्ट केली आहे। म्हणजे पर किलोमीटर 15 रुपयांनी पकडा। त्यानंतर तिथूनच आपल्याला हिंजवडीवरनंच सोमवारपेठला ड्रॉप करायची ट्रिप लागली। 21 किलोमीटरचे 321 रुपये दिले, पर किलोमीटर तेच पकडा 15 रुपयांनी। त्यानंतर आपण स्टेशन जवळ गेलो तर स्टेशनवरनं ट्रिप लागली आपल्याला। स्टेशनवरनं देहू रोडला ड्रॉप करायचं होतं। हे जे थोडेफार चांगले दिले 17-18 पर किलोमीटरनी 25.73 किलोमीटरचे 394 रुपये दिलेत। तर म्हणलं ठीक आहे। त्यानंतर आता आपण सकाळपासून आपली अर्निंग झाली आहे 1512 रुपये। तर अजून CNG आपला बाकी आहे, अर्धा आहे अजून। तर आपला होईल अजून 1000 रुपयाचा जरी बिझनेस झाला तर 2500 रुपयेपर्यंत होतोय, म्हणजे प्रॉफिट 1800 वगैरे निघल। तरी आपण कंटिन्यू करणार आहे, कारण आता 7 वाजून 13 मिनिटं झालेत, गाडी 132 किलोमीटर आपली चालली आहे। तर ठीक आहे, बघूया याच्या पुढं कुठली ट्रिप लागते। लॉंग ट्रिप नाही तर मग शॉर्ट। आता 7 वाजून गेले तर पीक अवर्स आहे, तर रेट चांगला भेटेल तर चांगले। बघूया, रेट चांगला आला तर ठीक आहे, नाही तर मग 9-10 वाजेपर्यंत आपलं 2000चा आपला टार्गेट पार करून मग जाऊया घरी। शेवटची ट्रिप आपण चिंचवडवरनं खराडीला ड्रॉप केली आहे। 27 किलोमीटरचे आपल्याला 333 रुपये भेटलेत। तर ठीक आहे, आता इथनं आपण बायपासला आहे, आता इथनं बघूया पुढची ट्रिप कुठं लागते। हा मित्रांनो, आता आपण सध्या सुसगावमध्ये लास्ट शेवटची ट्रिप आपण खराडीला ड्रॉप केली, त्यानंतर आपल्याला हे मुंडव्यावरनं मगरपट्ट्या ड्रॉप करायची ट्रिप लागली होती। म्हणजे मुंडव्यावरनं आपण इथं मॉलच्या पुढे ड्रॉप केले, तर चांगले भेटले ते 5 किलोमीटरचे 152 रुपये भेटलेत आपल्याला। तर ठीक आहे, 5 किलोमीटर तर 20-25 रुपयांनी समजा। त्यानंतर मगरपट्ट्यावरनं आपल्याला खडकीला ड्रॉप करायची होती ट्रिप, तर ते 12.70 किलोमीटरचे आपल्याला 288 रुपये दिले, चांगले दिले। पर किलोमीटर 20 पकडा, ही पण 20च्या वरच भेटली ही राईड। तर ठीक आहे, नंतर जिथं कशाला ड्रॉप केला त्यानंतर खडकी बस स्टॉपवरनं आपल्याला सुसगावची ट्रिप लागली 11.92 किलोमीटर, म्हणजे 11.92 म्हणजे 12च पकडा, 12 किलोमीटरचे आपल्याला 171 रुपये भेटलेत। पर किलोमीटर 17 किंवा 16 रुपयांनी पकडा ही ट्रिप। तर ठीक आहे, आपण मारल्या लास्ट ट्रिप ड्रॉप केल्यानंतर। तर बघूया, आता एवढी काय मजा आली नाही अजून। आता वाजलेत 12 वाजून 15 मिनिटं झालेत, अजून 40-50 मिनिटं आहे, केले तर 1-2 ट्रिप करूया। सकाळ वाजता बिझनेस आपला 2458चा झाला आहे 8 ट्रिपमध्ये। तरी बघूया, अजून झाली तर 500-600 पर्यंत झालं तर ठीक आहे, नाही तर मग आपण जाऊया घरी, आणि घरी गेला बघूया आजचा हिशोब किती होतोय। हा मित्रांनो, जसं मी बोललो लास्ट ट्रिपपर्यंत आपण ट्रिप लागली तर ठीक आहे, आता घरी जाऊ। आता मग आलो घराजवळ, आणि आता वाजलेत 12:34, दुपारी 1 वाजता अर्निंग चालू केली ती। आणि आज फक्त ओनली उबर केले, तर आपल्याला जास्त कॅल्क्युलेट करायची गरज नाही लागणार। तर आज दिवसभरात आपण उबरच्या 8 ट्रिप मारलेत, आणि टोटल अर्निंग आपली झाली आहे 2458 रुपये। तर उबरच्याच फक्त आज ट्रिप मारल्यात, तर एवढीच अर्निंग आहे आपली आजची। त्यातलं आपण CNG मायनस करूया, तर 2458 मधल्या मायनस CNG करूया, 900 रुपयाचा CNG गेला असेल, तर टोटल आपले आजच्या प्रॉफिट झाला 1558 रुपये। जो डेली आपला टार्गेट आहे 2000चा, तो आज टार्गेट पण कंप्लीट नाही झाला आहे। त्यात थोडीफार आपली पण चुकी आहे की आपण दुपारी 1 वाजता निघलो, तो खूपच लेट आहे। कधी पण अर्निंग स्टार्ट करायचे 9 ते 10 त्यामध्ये केली तर अर्निंग स्टार्ट तर आपलं चांगलं असतं, कारण ट्रॅफिक भेटत नाही आणि पिक अवर्स असतो, सगळ्यांच्या ऑफिस आणि त्या टायमिंगला रेट थोडे चांगले असतात। आपण दुपारी 1 वाजता चालू केलं तर रेट आपल्याला खूप कमी भेटलेत। जसं बघू शकता, पर किलोमीटर 10-11 रुपयांनी लॉंगच्या ट्रिप मला भेटलेल्या पहिल्या 1-2 ट्रिप, तर त्यामुळे थोडाफार इश्यू झाला आहे। आणि फक्त आणि एवढा आजच्या दिवसाचा एक्सपिरियन्स म्हणून कळलं की पाऊस असेल तर ठीक आहे, त्या टायमिंगला रेट उबर वाढून देतं, बट या टायमिंग नॉर्मल डेजमध्ये आपल्याला फक्त एकाच ॲपवर अवलंबून नाही राहिलं पाहिजे। तर मी उद्या आता हे टाईम आहे असं रॅपिडो प्लस उबर दोन्ही ॲप मी यूज करणार आहे। त्यामध्ये आपल्याला स्मार्टली वर्क करायचं, एक तर लवकर निघायचं आहे, आणि
जे कोणत्या राईड आहेत त्यांच्या ज्या राईड आपल्याला चांगला रेट येतात त्या राईड आपल्याला ॲक्सेप्ट केल्या पाहिजे. त्याच्याने एवढा फायदा होईल की आपल्याला आपली अर्निंग जे टार्गेट आहे लवकर कंप्लीट होईल आणि एक्स्ट्रा अर्निंग पण होतील. आणि मी एक उदाहरण देईल की त्या ड्रायव्हरसाठी की जे फक्त ओनली उबरच वापरत आहे. असं वाटत असेल सगळ्यांना की सगळे ओनली उबर नाही वापरते, पण तुम्हाला एक इन्फॉर्मेशनसाठी सांगतो, पुण्यामध्ये अशा पण कितीतरी कंपनी ज्यांनी उबरसोबत टायअप केलेले जे आपल्या स्वतःच्या गाड्या रेंटवर ड्रायव्हर लोकांना देतात. जे माझे व्हिडिओज बघतात त्यापैकी अर्ध्यांना माहिती आहे एव्हरेस्ट फील्ड करून नाव आहे. त्या कंपनीची गाडी मी सुद्धा 3 महिने रेंटवर चालवली आहे म्हणून मला एक्सपिरियन्स आहे. तर त्यांच्यासाठी त्यांना हे सांगेल की त्यांना जर कमी वेळा जास्त अर्निंग किंवा रेंट काढून CNG भरायचा असतो आणि मग बाकीचे जे सेव्हिंग असतात ते त्यांचं अर्निंग असतं. तर त्यांना हे सांगा की तुम्ही मॉर्निंगला सकाळी 5 पण नाही 5 ते 5:30 मध्ये गाडी काढत जावा, दुपारी 12:30-1 पर्यंत करा, त्यानंतर थोडा ब्रेक घ्या, 4 नंतर चालू करा आणि 10 वाजेपर्यंत करा. म्हणजे हे कसं तुम्हाला पिक अवर्स आहे, तर यामध्ये तुम्हाला रेट थोडेफार चांगले भेटतील आणि अर्निंग तुमची चांगली होईल. तर हे ट्राय करा तुम्ही. आणि बाकीचे ड्रायव्हर्स आपल्या तर त्यांना तर माहिती आहे माझी डेलीची अर्निंगची व्हिडिओज तुम्ही बघू शकता की आपण बाकीचे ॲप पण यूज करू शकतो. पण जे एव्हरेस्ट फील्डकडनं गाडी रेंटवर घेतलेली, अजून झीप इंडिया असे अजून 2-3 कंपनी आहेत, त्यांना ऑप्शन नसतो. हे लोक आपली गाडी दुसऱ्या ॲपवर अटॅच नाही करू शकत. आपण ओन गाडी ज्याची आहे ते रॅपिडोला, अजून ओलाला, इनड्राईव्हला, या सगळ्या ॲपला पण एकसाथ अटॅच करू शकतात. बट मी ही इन्फॉर्मेशन यासाठी दिली जे रेंटवर गाडी घेतलेली असतात कंपन्यांकडनं ते फक्त उबरवर फक्त चालू शकतात. त्यामुळे त्यांना मी एक्झाम्पल दिला. आणि त्यांना हेच सांगेल की जर तुम्हाला इंटरसिटी ट्रिप लागते तुम्ही एक्सेप्ट करू नका, तुम्हाला त्याचा काय उपयोग नसतो. कारण तुम्हाला पण माहिती आहे अमाऊंट जास्त आहे, बट तुम्हाला जर तुमच्या गाडीचा रेंट आहे ते तुमच्या ट्रिपवर डिपेंड आहे. जेवढा तुम्ही जास्त ट्रिप कंप्लीट करता तेवढा रेंट तुम्हाला कमी लागतो. तर मी हे सजेस्ट करायचं तुम्ही इंटरसिटी ट्रिप तर घेऊ नका. बाकी माझे जे ओनर ड्रायव्हर मित्र आहेत ज्यांची ओन गाडी आहे त्यांना हे सांगा की एकाच ॲपवर अवलंबून आपल्याला चालणार नाही आहे सध्या. तर मी ट्राय करेल आता उद्याचा दिवस आपला बघूया कसा आता. उद्या आपण रॅपिडो आणि उबरवर पण ट्राय करूया आणि थोडाफार माझा एक्सपिरियन्स मग तुम्हाला सांगेल की आपण गाडी कधी काढली पाहिजे, किती वाजता काढली पाहिजे आणि कुठल्या ट्रिप घेतल्या पाहिजे आणि काय असे चान्सेस आहे की त्यातनं आपली एक्स्ट्रा अर्निंग होईल. जसं इन्सेंटिव्ह झाला, प्लस सर्च बोनस झाला, हे सगळे गोष्टी आहेत. तर मी डिटेलमध्ये सांगाल पुढच्या व्हिडिओमध्ये जसं मी एक्सपिरियन्स घेईल, ज्याच्यानी आपल्या सगळ्यांना हेल्प पण होईल की कमी वेळात जास्त अर्निंग कशी करता येईल. तर ठीक आहे मित्रांनो, असे डेली अर्निंगचे व्हिडिओज माझे असे डेली अर्निंगचे व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक द्या आणि जर तुमच्या कोण ड्रायव्हर मित्र असेल त्यांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा.